त्याची किंमत 25 लाख आहे, पण त्याचे 25 लाख देऊन सुद्धा आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही. मग हे 17 लाख देऊन आपल्याला जो रिझल्ट भेटतो आणि त्याचा रिझल्ट 4 दिवसांनी आला. तुमचा 2 सतत रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाला. त्यात आम्हाला खूप दोघांना पण रिझल्ट वाटले आणि मन समाधानी भाऊ असं. SS ला 4 दिवस लागतात रिझल्ट येण्यासाठी. याचे 2 दिवसामध्ये मला सायझिंग लांबी पॉइंट साठी एकदम बेस्ट रिपोर्ट वाटले. तर हे ना 41 ते 42 लिटर मध्ये आमचं एकरी पाणी डिपिंग साठी वापरायचं. माझे नाव ज्योती सचिन महाले. हा 1.5 एकरचा प्लॉट आहे. व्हरायटी आहे SSN. आम्ही इथून मागे जे SSS वापरायचो त्याचे रिझल्ट असे कमी प्रमाणात होते बुवा. आणि मग त्यानंतर आम्ही एक स्प्रे वाढवत गेलो. त्याचे रिझल्ट खूप चांगले आले. आम्ही जे गावातले SSN वापरले त्याचा आम्हाला काही एवढा फार रिझल्ट नाही आला. जेव्हा तुमचा डेमो बघितला इथं SSN प्लॉट मध्ये, तेव्हा आम्ही 2 गल्ल्या तुमच्या मारल्या. तेव्हा आम्हाला त्याचा खूप रिझल्ट आला आणि त्याचा रिझल्ट 4 दिवसांनी आला. तुमचा 2 सतत रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाला. त्याची किंमत 25 लाख आहे, पण त्याचे 25 लाख देऊन सुद्धा आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही. मग हे 17 लाख देऊन आपल्याला जो रिझल्ट भेटतो. माझे नाव सचिन शिवनाथ महाले, राहणार पिंपळत, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझ्याकडं 6 एकर द्राक्ष बाग आहे. तर मी आता ज्या बागेमध्ये ती आहे RK सोनाका. तर गेल्या मी 10 वर्षापासून द्राक्ष शेती करतो. मी डिपिंगसाठी ESS अमेरिकन ESS मशीन पण यूज केलेलं आहे. हे सरी कंपनीचे मला एक माझे मित्र आहे दीपक आयर, तर ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले. त्यांनी मला सांगितलं आपल्या सरी कंपनीबद्दल. मी एक डेमो म्हणून हा प्लॉट डेमोवर सिलेक्ट केला. तर मी सेटिंगपासून RKच्या प्लॉटला सेटिंगला पहिला फर्स्ट स्प्रे टाकला. तर त्याच्यात मला असं तफावत वाटली. ESS पेक्षा SS ला 4 दिवस लागतात रिझल्ट येण्यासाठी. याचे 2 दिवसामध्ये मला सायझिंग लांबी पॉइंट साठी एकदम बेस्ट रिपोर्ट वाटले. त्याच्यानंतर मग मी ना फर्स्ट, सेकंड, थर्ड असं डिप घेत गेलो. तर आज माझा प्लॉट असा या स्टेजला आलेला आहे. मी दुसऱ्यांचे जर प्लॉट बघितले ना तर मला असं वाटायचं का आपला होत नाही भाऊ, असं का आपण एवढा खर्च करतो. जे नाही नवीन प्रकारचे जे औषधं आणतो दुकानातून त्याने आपल्याला काहीच रिझल्ट मिळत नाही. त्यात आमच्याकडे जे सर आले त्यांनी पण आम्हाला सांगितलं का तुम्ही या मशीन आम्ही लॉन्च केलंय तर तुम्ही एकदा एक स्प्रे टाकून बघा. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला डेमो दिला. मी काय म्हटलं यांना, आपण जे आपल्या लांबीचं औषध टाकून बघा भाऊ, असं का यांनी ह्या मशीनने त्याचा इफेक्ट होतो का नाही होतो. त्यात ते आम्ही टाकलं. त्यात 2च दिवसात रिझल्ट आला. त्यात आम्हाला खूप दोघांना पण रिझल्ट वाटले आणि मन समाधानी भाऊ असं. तसं सांगायला जर गेलं तर आपलं ESS आहे अमेरिकन, त्याला आम्ही 47 लिटर एकरी पाणी स्प्रे करायचो. तर हे ना 41 ते 42 लिटर मध्ये आमचं एकरी पाणी डिपिंग साठी वापरायचं. एवढा फरक आहे याच्यामध्ये. आणि याच्या स्प्रे ज्या वेळेस बागेमध्ये चालतो त्यावेळेस असं पूर्ण असं धुकं तयार होतं असं. त्याच्यामुळं रिझल्ट पण एकदम बेस्ट आले. पण तसं आम्ही 10 वाजता बी सकाळी केलेली डिपिंग, 2 वाजता पण केलेली आहे, 4ला पण केलेली आहे. असं कुठलंच हे वाटलं नाही का, तफावत वाटले नाही का साईज मध्ये आणि कुठला मण्यामध्ये व्हेरिएशन राहिलं असं मला काही जाणवलं नाही. म्हणजे SS मशीन जे 25 लाखात जातं ना, तर हे आपल्या शेतकऱ्यांसाठी 5 एकर क्षेत्रवाल्यांना एकदम परफेक्ट. त्याची रेट पण कमी आहे, 17 लाखापर्यंत जातं ते. रिझल्ट पण बेस्ट आहे. असं का दुसऱ्यांच्या बागात जाण्यापेक्षा आपल्या स्वतःच्याच बागामध्ये यूज केला तर एकदम चांगलं आहे.
घ्यावा, प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा बुवा हे मशीन. जास्त कॉस्टलीच्या माग लागल्यापेक्षा आपले हे इंडियन आहे आणि याचा वापर केला पाहिजे. कॉस्ट बी कमी आहे आणि रिझल्ट बी 100% एकच नंबर आहे.